साहेब नमस्कार. नमस्कार. नाव बोला. काय तुमचं? अरुण कहाणे. कहाणे हेच गावचे वाड्याचे. काय वाटतं कोल्हे की आढळराव? आता काय तशी दोघांची टफ फाईट चालू आहे. बर. जो जास्ती नोटा वाटीन त्याचा खेळ चालू. कोण नोटा वाटू शकते जास्त? हा पहिलवान कसा ऐकून कोल्ह्याला आढळराव पैशाला ऐकू शकत नाही का हो. बर. म्हणजे सगळ्यात जास्त नोटा आढळराव वाटणार अशी आमची खात्री. आणि मग कोण निवडून येणार? आढळराव. नोटा वाटल्यामुळं की कामांमुळं? नोटा वाटल्यामुळं. कामं आता लोक नाही पाहत. खेळा ठोक पैसा रोख. आधी पैसा रोख दिला का मग खेळा त्यांनी ठोकलाच. बर. मग मग कोल्हेनं का मतदान झालं होतं इकडून? आता हे ना नुसते बैलगाडाच बाकी कामच केली नाही आढळरावनी. आलं लक्षात. मग जर पैसे देऊन जर मतदान केलं तर काय लोकशाहीची थट्टाचे नाही? मग हे आपल्याला कळायला पाहिजे लोकांना. आलं लक्षात. त्यांची काय चुकी आहे? काय दोन पैलवान उभं राहिले आहो त्यांची अजिबात चुकीच नाही ना. आपण लाचार म्हणायचं पब्लिक. आपण खास पैसे नको. जो चांगला आहे ना त्यालाच मत द्यायचं. लोक मागणी करतात त्यामुळे त्यांना मी नाही लोक नाहीत तेच देतात लोकांना. मग लोकांना घ्यायला काय आहे? हा बी प्रश्न आहे ना. ठीक आहे. आता पैशांचा विषय जरा बाजूला ठेवू. आढळराव आणि कोल्हे तुलना करूया आपण. कोण चांगलं आहे? आता शिक्षणाने बुद्धीनी कोल्हे सरसच. आलं लक्षात. आढळराव अनुभवानी राजकारणाच्या दृष्टीने त्यांना बी अनुभव व्हायचे. काय आढळरावांना आढळराव तो म्हणतात की माझी शेवटची निवडणूक आहे. मी सत्तेवर नाही तरी बी लोकांमध्ये 5 वर्ष फिरलेलो आहे. विकास कामं आणलेली आहेत. बरोबर आहे ना. आता काय आता त्यांच्या हातात जे आहे एखादा फंड. आता आमच्या मंदिरासाठी त्यांनी 30 लाख रुपये दिलेत. काय म्हणजे एखादा त्यांच्या जवळच्या फंडातून ते गावची कामं करतातच. आणि पलीकडं तुमचे जे अमोल कोल्हे आपले जे आहेत खासदार आता विद्यमान ते म्हणतात की माझं काम संसदेमध्ये आहे गल्लोगल्ली फिरणार नाही. आता बोलबच्चन त्यांचं संसदेत म्हणजे हुशार असल्यामुळं ते बोलणारच आहे का नाही. ते प्रश्न व्यवस्थित तिथं मांडणारच. कला आहे त्यांच्याकडं. हां हुशार आहे माइंड आहे. आता विकास कामं तर इकडं कमी आहेत असं लोकांच्या बोलण्यात. ते हे बघा इथं स्टेज होता त्यांचं. ते इथून गेले तसे आम्ही अजून तोंड नाही पाहिलं कोल्ह्यांचं. एवढं मोठं गावी आले नाहीच कधीच नाही. अख्ख्या भागात नाही आले कधीच. मतदान करू सुद्धा लोकांनी. हा कधीच नाही आले. तसं आढळराव आहे ना इथं येतात जातात येतात किंवा लोक त्यांच्या रविवारचा दरबार भरतो. लोक काही कामं करतात म्हणजे सांगतात. आणि लोकांची जी त्यांना कामं करायची आहेत हातात आहेत ते करतात कामं. आढळराव म्हणजे पद नसतं तरी आढळराव कामं केलेली. आणि दर रविवारी त्यांच्या तिथं भरपूर लोक कामासाठी जातात निवडून न आल्या म्हणजे आता पदावर नाही तरी. हा तरी सुद्धा ठीक आहे. आता कोल्हे सुद्धा लोक म्हणतात की कोल्हेंना बी एकदा संधी द्यायला काय हरकत नाही. काय वाटतं? आता कोल्ह्यांना जरी संधी दिली तर ते संसदेत मध्ये हुशार आहे. आता इथं मी दुकान आहे मी पैसे घ्यायला हिशोब करायला मी हुशार आहे. तसं हे काम करायला मी नाही ना. तसं कोल्हे संसदेत याच्यात त्याच्यात हुशार आहे. आणि एखाद्या वेळेस आपल्या पवार साहेबांमुळं झटका होऊन बी जाईन त्यांचा. काय वाटतं काय करतील का कामं? आता पुढचं काय आपल्याला माहिती. आता काय वाटतं आता भावनिक केलंय यांनी आढळरावांनी माझी ही शेवटची निवडणूक आहे. हा म्हणूनच ते ना दंड थोपटणार पैशाचा वापर करणार. आपण कोल्हे बी करणार ना. आता कोल्ह्यांचं काय तेवढे नाही ना करणार. मग निघून नाही आले का माग? अहो आले ते यांनी म्हणजे हेच केलं ना नुसतं बाई. ते नाही आले तर दुसरे कोणतरी त्यांचा बॉस असो तो देईल पैसे. हा बॉस देणारच ना. पण ते शेवटपर्यंत नाही ना. आता तसं यांना पूर्ण माहिती बा हा गावचा पुढारी. हे बघ हे घे एवढे मला पैसे दिले ना माझा मोबाईल नंबर हे ते ह्या सिस्टीम आहे त्यांची. बरोबर सिस्टीम असतेच ना. पण त्याच्या आधारे आढळराव निवडून येतील असं अंदाज आहे. जवळजवळ 90% अंदाज आहे. धन्यवाद.